सतत 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वर शहरातील वीज पुरवठा खंडित झाला। त्यामुळे पाणी पुरवठा यंत्रणा बंद पडल्यानं 2 नंबर वॉर्डमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला। या परिस्थितीची गंभीर दखल घेत 2 नंबर वॉर्डचे नगरसेवक यांनी गेट इन्व्हॉल्व्ड विलेज एम्पॉवरमेंट संस्थेच्या सहकार्यानं नागरिकांना अंग पुसण्यासाठी एक प्रत्येक कुटुंबाला बाटलीबंद बिस्लरी व जार शुद्ध पिण्याच्या पाण्याचे मोफत 100 कुटुंबांना वाटप केले। या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला। नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचं स्वागत करत नगरसेवक आणि संस्थेचे आभार व्यक्त केले। आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी पुढे येत केलेल्या या सेवाभावी कार्याचं कौतुक सर्वत्र होतंय। संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर। गेल्या 4 दिवसापासून पावसाचे प्रमाण पाऊस खूप वाढल्यामुळे त्र्यंबकेश्वरला तर आपल्या त्र्यंबकेश्वरमध्ये लाईट नसल्यामुळे लोकांना पिण्याचं पाणी नळाला न आल्यामुळे तर मला लोकांनी व्यथा मांडल्यानंतर मी माझे मित्र सर रमेश नायर सर यांना मी फोन केल्यानंतर म्हणतात पिण्याचं पाणी तरी तुम्ही द्या, कारण आता आम्ही नगरपालिकेकडे सर्व प्रयत्न आमचे संपले, शुद्ध पाणी पिण्यासाठी द्या। तर मी त्यांच्याकडे त्यांचं जे फाउंडेशन आहे ते असं काम करत असतं। तर रमेश सरांनी माझे एका शब्दाला मान देऊन एका तासाच्या आत पाणी पाठवलं आणि आज आपण ज्या लोकांना पाणी शुद्ध भेटत नाही त्याच्यामुळे मी रवी सरांना स्वतः बोलून आयर सर आले इथे आणि त्यांच्या माध्यमातून पाणी वाटप केलेलं आहे। मध्ये तर गेल्या 2-3 दिवसापासून जो काही पावसाचं वातावरण होतं त्या पावसाच्या वातावरणामुळे जे काही पाण्याचा जे सर्व लोकांना त्रास सहन करावा लागला आहे, तर ह्या त्रासालाच सर्वांना मदतीसाठी हे आयर सर जे आहेत, आयर सर धावून आले आणि त्यांनी आपल्या वॉर्डमध्ये सर्वांना पाण्याचे जार वाटलेले आहे। शुद्ध पाणी सर्वांपर्यंत पोहोचावं या हेतूने त्यांनी सर्वांना जार वाटप केलेलं आहे, सर्वांना मदत केली। धन्यवाद सर्वांच्या वतीने मी आयर सरांचे आभार मानतो। आणि त्यांचा आम्ही आभार मानतो।